आपण ईस्टर सायकल विषयी माहिती बघतो. ईस्टर सायकल म्हणजे काय, माझाचं जे चक्र आहे ह्याच्याविषयी माहिती बघतो. हे 21 दिवसाचं असतं, तर ते 4 भागामध्ये विभागलं आहे. तर त्याच्यामधला पहिला जो भाग आहे तर तो प्रो ईस्टर म्हणून आहे, 3 दिवसाचा आहे. तर त्याच्यामध्ये काय प्रक्रिया होते शॉर्टमध्ये आपण बघूया. पिट्युटरी ग्रंथीमधून एफएसएच हार्मोन्स निघतो आणि त्याच्यामुळे काय होते की अंडाशयामध्ये अंड्यांची वाढ भरपूर प्रमाणात होते आणि तिथून मग अंडाशयामधून इस्ट्रोजन हार्मोन्स तयार होत असतो आणि तो रक्तात मिक्स झाला का पुढची क्रिया होते, जसं की योनी मार्गातून चिकट स्राव वगैरे येतो, अशी लक्षण होतात. त्याच्यानंतर दुसरी जी अवस्था आहे तर ती म्हणजे ईस्टर आहे, ती 12 ते 24 तासाची असते. ह्या अवस्थेमध्ये काय होते की आपल्याकडचे जे प्राण आहे ते माझावरती येतात. म्हणजे काय त्याच्यामध्ये काय होतं की अंडाशयामध्ये अंड हे परिपक्व झालेलं असतं आणि ह्याच्यामध्ये इस्ट्रोजन हार्मोन्स रक्तामध्ये जास्त वाढल्यामुळं चिकटस्राव वगैरे येणं अशा प्रकारचे लक्षण होतात, प्राणी बेचैन होतो. आणि त्याच्यानंतर इस्ट्रोजन हार्मोन जास्त प्रमाणात वाढल्यामुळे पिट्युटरीमध्ये एफएसएच हार्मोन्स येणं बंद होतं आणि एलएच हार्मोन्स तिथे येत असतो. त्याच्यानंतर चौथी अवस्था जे बघतोय आपण तर ते मेट एस्टर्स म्हणून आहे, 4 दिवसाचे आहे. तर तिथं रक्तातील इस्ट्रोजन हार्मोन्स कमी होतं, त्याच्यानंतर एलएच हार्मोन्स कमी होतं आणि तिथं ओव्ह्युलेशन होतं आणि कार्पोस्ल्युटियम तयार होत असतो. त्याच्यानंतर चौथी जी अवस्था आपण बघतोय तर डायस्ट्रस म्हणून आहे, 14 दिवसाचे असते. तर ती शेवटची अवस्था आहे. तर ह्याच्यामध्ये कार्पोस्ल्युटियमचा वाढ विकास भरपूर झालेला असतो आणि त्याच्यामुळे प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स तयार होतो. प्रोजेस्टेरॉन हार्मोन्समुळे काय होतं की गर्भाशयातील जे पेशी आहेत, गर्भाशयाच्या ग्रंथी आहेत, त्याच्यानंतर पिल्लाचं पोषण, जहार ह्याची तयारी सगळी व्यवस्थित होत असते आणि शेळी जर गाभ गेली तर कार्पोस्ल्युटियम हा कंटिन्यू सीएल म्हणजे राहत असतो. पण आपल्याकडची शेळी जर गाभ नाही गेले तर काय होतं की सीएल म्हणजे कार्पोस्ल्युटियम म्हणजे प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स हा कमी झाल्यामुळे तिथं प्रोस्टाग्लॅंडिन हार्मोन्स तयार होतो आणि त्याच्यामुळे काय होतं की सीएल कार्पोस्ल्युटियम कमी होतो आणि त्याच्यानंतर पुढची जी क्रिया होते, पहिल्यांदा आपण जे बघितले पिट्युटरी नंतर पिट्युटरी ग्रंथीमधून एफएस हार्मोन्स येतो, अशा प्रकारची प्रोसेस होते. तर ही 21 दिवसाचं माझाचं चक्र आहे. अशा प्रकारे सगळी प्रक्रिया होत असते. ह्या सगळा खेळ जो आहे तो हार्मोन्सवरती आहे. तर माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा. समजण्यासाठी थोडंसं अवघड आहे, डीपमध्ये स्टडी केलं तर तुम्हालाही